पंच दोनही चेंडू आहेत का तुमच्याकडे? एक दिलाय का? यस. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही टीम च्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. निश्चित तुमचं कौतुक करावं लागेल. दोन्ही टीमच्या स्टेपने आल्यात. ए बाबा मग काय तुम्हाला चावणार नाही, जरा जवळ या ना. कानपूर लाईन माझी गंजलेली आहे, त्यामुळे तुमचे खेळाडूची नावं सांगा. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. बादल आणि त्याच्या साथीला दिनेश. माले जरा घरपट्ट्या माहितात, पण लपडा काय वाटत फुकाट योग्य आकडा चुकल्या. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षणासाठी टीम आपण पाहू शकाल. जे वाघोबा भवनवली हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये आता पाहावं लागेल. समोरील संघ तितका ताकदवर आहे. संघ खरवई. यो खरवईवाल्याचा एबीपी माझा आहे का काय? काय सांगायचं आहे? कुछ तो गडबड है दया, ढूंढ के लाव. चला योग बॉल पडून दे ना. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजसाठी पारितोषिक आलंय. सामना सुरू होण्या अगोदर जर गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 500 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. अंकुश चिडे ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक राहणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल लालचंद्र निरगुडा गोलंदाजीसाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं. चला ग्रीन सिग्नल मॅच ऑन होते. डाबल होते. सुरुवात पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक म्हणजे या सेम कार्यक्रम 7-12 एकच तिथे दिलेली फक्त आपल्याला. पहिलाच बॉल फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक बॉल खाली बस. हा त्याचे मेंढ्या बस. काय सांगायचं आहे? भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष आहेत याच विभागातील, यांचा आपण सत्कार सोहळा या ठिकाणी करून घेऊया. या स्पर्धेशी माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख म्हणून एक सन्मानाचं सन्मानचिन्ह दिलं जाईल. त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाईल. आमचे लाडके सुनीलजी शेंडे या साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण सत्कार सोहळा करूया. ओ टू द योगेश सर. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मनीष यावेळेस आपल्याला स्ट्राईक हँडमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिला गडी ज्याला पण उपाशी पोटी घरी आला, कारण पहिला फलंदाज खऱ्या स्वस्तामध्ये बाद झालाय. इथे लालचंद्र अगदी आपण पाहू शकाल. ओहो यावेळेस भयानक कार्यक्रम. जसा जाग्यावर गेला तसा काय सांगायचं. हान ठोका हान ग सख्या. पहिली बारी लागला तर लय भारी आहे आणि त्यापेक्षा चौकार अजून भारी. तिथे 4. संगीत खऱ्या अर्थाने ज्या साहेबांच्या माध्यमातून ज्या अनेक खऱ्या अर्थाने निश्चित गोरगरिबांपासून प्रत्येक ठिकाणी विकास गंगा वाहिली आहे आणि आपण पाहत आलोय. अर्थात विकास पुरुष सन्माननीय आमदार कतोरे साहेब आणि निश्चित त्यांचं गोड संगीत. ओहो इथे घडलं काय भयानक कार्यक्रम. भांडी घसाय ज्याला पण हांडी भांडी खोंबून क्लीन बोल्ड. वेळ वाचवा. फार महत्वाचा आहे तो म्हणजे वेळ.
क्रमांक 2 आपण पाहतो आणि सध्याच्या स्थितीला घड्याळामध्ये वाजलेले आहेत 1. आपल्याला टायमिंग होतं खऱ्या आता निश्चित स्पर्धेचा पहिला सामना जो जेणेकरून आपल्याला 10 वाजता कंप्लीट करायचा होता. काही कारणास्तव तो सामना थोडा उशिरानं आपला चालू झाला. पण त्यापेक्षा अजून भयानक म्हणजे काय माहिती आहे का, नवरीचा मामा पोहोचला पण नवरीच तोपर्यंत टायमावर पोहोचली नाही. त्यामुळे लगीन लागायचं बाकी राहिला. जाऊया खऱ्या तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिले षटक ज्या पद्धतीनं आपण पाहतो ना, लालचंद्र अतिशय कमालीची गोलंदाजी म्हणजे बोकरापेक्षा चिकूट आणि भेंड्यापेक्षा अजून चिकूट. कारण की तिथे धावा कमी येत आहेत, तिथे विकेट येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळेस नाही, गडी आज जेल्या जेल्या पहिले टापराय सुरुवात करीतो पण मगून गडी पंक्चर होतो. काय सांगता म्हणून सांगता पोरा सोराने उभा वारा मोठे घरचा पोकळ वासा ठोक चौकार ठोक डीजे. अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 8 धावा बनल्या गेल्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बेकार फिल्डर खालून सुसाट धावलाय. बाज काय करील त्याचा ना इलाज झाला ना. हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. डायरेक्ट 17 एकर मधून जर 4 एकर मध्ये ट्रॅव्हल करायचं आहे नाही ला, त्यात गड्यानं मोकार जीवाची आतंकता केली पण ना इलाज झाला. पहा प्रयत्न भरपूर राहिले आणि बॅट्समनला आता काय झालं, आता जोर आलाय, हातात काहीतरी सुसमोजे घातला, काळ काळ पण भयानक पावर. आता बॉलरचा मात्र कार्यक्रम करायला घेतलाय. यावेळेस ओहो मोठा फटका, शतरक्षे बॉल खाली, ओहो बेकार, देखताय जिलबी और मांगताय भजिया, बोतडा फाडके. काय सांगत शेम बाबा, त्याच मग काही सांगत असं तू. शेम कार्यक्रम झाला, जावय आला, जाव्या लाडाना मस्तपैकी जेवाय वाढला पण जावय खूड फाडून पळाला. प्रयत्न भरपूर चांगले राहिले, शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला आणि तिथे मात्र षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं समाप्त झालं. खरबई संघ 2 गड्याच्या मोबदल्यात धावा बनल्या गेल्या धावफलकावरती 12. त्याचा वेळ घेऊ नका कारण खऱ्या त्यांच्यात पंच आपण देखील सूचना द्या. भरपूर उशीर झालेला आहे कारण की अगदी 1 वाजलेला आहेत आणि त्या आपण कुठेतरी वेळेसाठी आयोजकांना सहकार्य करणं फार मित्रांनो महत्त्वाचं राहील. पहा पहिल्या षटकामध्ये 12 आल्या गेल्या आहेत कारण की दोनही संघ त्याच ताकदीचे आहेत. जे वाघोबा बोहोनोली आणि त्यांच्या विरुद्ध खरवई अगदी ताकदीशीर संघ आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये ही शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना कोण कुठल्या परिस्थितीमध्ये बाजी मारेल हे सांगता येणार नाहीये. सहकार्य करा वेळेसाठी. गोलंदाज यावेळेस अगदी आपण पाहू शकाल विलास हवाले गोलंदाजीसाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. संघातील एक महत्त्वाचा खेळाडू, तर त्याच्या समोर आपण पाहू शकाल दिनेश, संघातील हार्ड हिटर खेळाडू. फटका इथे कशा प्रकारे खेळणार. ओहो दिनेश फटकाला जवाब, जसा बॅटवाला तसा मात्र या लाय सुद्धा मळ तंबाखू देदन का हाणतो का. बस काय रे थोडक्यात कार्यक्रम बाबा. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, प्रयत्न भरपूर राहिले आणि बघता बघता तिथे मात्र अगदी आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या या 2 पुढे जात असताना बनली गेली 14 धाबा. 2 विकेट आतापर्यंत खरवई क्रिकेट संघाने गमावल्या गेल्यात आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये विलास दुसऱ्या हाताळण्यासाठी तयार होत असताना सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा विलास तयार होतोय. ओहो बस आता ना इलाज. सकाराम धावला, तुकाराम धावला पण भाज कांताराम सज्ज. कांताराम मात्र खांडीलच, धोकाच नाही. काय सांगायचं, त्याच्या अंगाला वास आहे का काय झालाय. बॉल निसता सुटला का तेच हेच खांडील येतो. क्षेत्ररक्षण चांगलं लावलं जातं आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी देखील केली जाते. बस कन्यादान करस मग
म महंग आत महंग पुराणात मग बॉलर डोळ्याला पाणी लावा. वाईट बॉल कन्यादान केला. हा खराब चेंडू आलाय. तिथे एकदा धावफलकावरती 17. यावेळेस हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बाप्पा त्याला माहित आहे पळून पाय काय फायदा नाही. पचला आवडाच खावा. इथे पहा धाव घेण्यासाठी प्रयत्न केले. थोडेसे प्रयत्न जर पाहिले तर कुठेतरी यावेळेस थांबवले गेले कारण तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. विलास अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडवरती यावेळेस आपण दिनेश पाहू शकाल. जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुडगुटीत डांगरासारखा गोल गरगरीत फलंदाज तयार. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल यावेळेस थांबत नाहीये. बॉल यावेळेस देखील निघून चलाय. लाल सुना मळ तंबाखू देदन का हंटोका छे धाबा बनल्या गेल्या 21 धाबा. यावेळेस देखील पुन्हा एकदा ना ठियो गडीतच आहे ना तो. काय झालं बॅटीला कुयलू राहिले का काय केले. बॅटीला बॉल ठोकल्याचा दर दरा पर पर खाजोईत पळतो बॉल. लागोपाठचे 2 चौकार. काय रे याला खावटी काय लायले. लय भयानक कार्यक्रम चालू आहे. लागोपाठचे 2 चौकार आलेत. संघाची धावसंख्या बनली गेली 25 धाबा. लॉस ऑफ 2 विकेट. टीम खरवई. बॅटिंग तितकी चांगली नाही इलाज. बॉलरचे कमरेचा मणी ढिला केला का काय केला. लागोपाठचे 2 चौकार आलेत. अगदी षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चौकार हॅट्रिक कंप्लीट होणार का आजच्या दिवसामध्ये ते पाहणं देखील फार महत्त्वाचं राहील. गोलंदाज तयार होतोय आणि यावेळेस देखील फटका तिथे पोल लागला. काय सांगायचं आहे. अवनी झाली असती रच्या मारी बैलांना लात मारली. शेम कार्यक्रम झाला. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. मस्त ताकद लायली पण अक्काल बंद. तिथे अगदी आपण पाहू शकाल बॅट्समन सांगत नशीब माझे नशीब आलं कसा तरी तो पोल आला म्हणून रन वाचलं. नाही तर काय सांगायचं चांगली डाय पायावर चोच भेटलेली. बघता बघता अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले मित्रांनो. दुसरं आणि संघाची धावसंख्या 13.00 ची धावगती अर्थात बनल्या गेल्यात 26 धावा. सव्वीस बदल्या गेल्यात अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 26 धाबा फार महत्वाच्या आहेत. लालचंद्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल तर स्ट्राईक एंडवरती दिनेश. ओहो फटका यावेळेस दमदार आहे. तिथे बॉल यावेळेस थांबत नाही. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. जोरदार टाळ्या होऊन जाऊन साहेबांसाठी आपण पाहतोय. किमती वेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अतिथी देवो भव या परंपरेने आलेल्या पाहुण्यांचं पूजन केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायचुपदार शाल आणि या सामन्याचं मात्र आयोजनाचं सन्मान चिन्ह देऊन मात्र साहेबांना या ठिकाणी मात्र पूजलं जात आहे. चला मॅच स्टार्ट करा. या ठिकाणी आपण पाहतो हा सत्कार सोहळा झाला गेला. या ठिकाणी आउट टू द योगेश. धाव फुलकावरती आहेत लालचंद्र. पहिलेच बॉल आले आले दिन्यानं काय सांगायचं. असा अंगारा फुकला का गंगाराम द्यायला. षटकार आलाय. ओहो इथे घडलं काय. पंचांचे बोट आकाशात आणि इथे पंचाने मात्र फलंदाज
बाद निर्णय आमच्यापर्यंत आलाय, परंतु अजून डिस्कशन चालू आहे. म्हणजे पहा, नॉर्मल डिलेवरी की सीझर चेक केलं जाईल. इकडे नाही हो, तिकडे. यस, पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. फलंदाज आहे तो मात्र बाद. कारण ज्या फलंदाजाकडे ताकद होती तो फलंदाज खऱ्या अर्थाने यावेळेस कुठेतरी थोडंसं कळत न कळत बॅटला किंवा कशाला तरी चेंडू स्पर्श झाला असावा, आणि तिथे मात्र निश्चित बाद झाला गेलाय. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल 32 तर बनल्या गेल्यात. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल यांना मस्त सवय लागली. इकडून बॉल हुक ना ते बेडका गट्टून कुण उड्या मारता. पंच भाकरी बिकरी खाऊन द्या, काय दादा घाबरवायचं हे. हा चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू आला गेलाय. 32 बनल्या गेल्यात. ज्यांच्या मुखवाणीत अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात, आज त्यांच्याच बॅटमधनं फोंटाले फटके येणार का? प्रसाद स्ट्राईक एंडवरती. फुलटॉस बॉल रट्टा मारायचा होता पण कसपटला, ना इला झाला. खालच्या आळ्याचा गडी आला आणि मधल्या आलेल्या बॉलनं मात्र कार्यक्रम ओके केला. कुस्करला तिथे मात्र एक सिंगल घेतले. 30 सर्कलच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. संघाची धावसंख्या 1 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. धावफलकावरती 33 आहे. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात चांगली झाली होती, आता इथे पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस भयानक कार्यक्रम. सकाळ सकाळ खावी पक्की सुकट आणि बॉलवरती मारली आणि उपट. बॉल सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ऋतिक काय जाण्याचा गडी डेंजर कार्यक्रम आहे. जसा दिसत होता तसा नसत. गडी सुमडेत आला आणि कुंबडेत बॉल मारून गेला. कार्यक्रम ओके केला. तिथे षटकार मिळालाय. संघाची धावसंख्या खऱ्या अर्थाने आता पुढे जात असताना 39 बनली गेली. 39 धावा धाव फुलकावरती आहेत. स्ट्राईक होते पुन्हा एकदा. असा कार्यक्रम आहे काय तरी मला सांगा, काय झाला नेमका पहा. होऊन दे आता आपली गाणी. चला, 39 बनल्या गेल्यात मित्रांनो. अगदी या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लालचंद्र तयार होतोय. हलक्या हाताने दाबलाय, कुथैलाय. फिल्डर मात्र या तोटकासारखा आलाय. कार्यक्रम ओके केलाय. खाऊन पेऊन ढेकर देऊन षटक क्रमांक मैदानाच्या आत समाप्त झाले गेले. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या बनली गेली 3 गड्याच्या मोबदल्यात खरवई संघ 40 धावा.
आउट संपला. चला, 40 धाबा धावफुल काबरती आहेत आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 साठी प्रकाश. हॅलो, बघा या ठिकाणी आपल्याला एज साठी किंवा लेग बिफोर साठी रिव्ह्यू मिळणार नाहीये. रिव्ह्यू फक्त हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेला एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र बास. कार्यक्रम जर पाहिला निश्चित थोडासा फंबल झाला. असा कार्यक्रम झाला या छातीत ठकठक करीत आहे. तिथे मात्र धावा धावफलकावरती आपण पाहतोय 42 जोडल्या गेल्या. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळते खरवई संघ. गोलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश आला, त्याच्या समोर ऋतिक आहे. ऋतिक वस्तू बारीक आहे पण काय सांगितलं लय भयानक निसा ठाकून ठोकून मारितो. अगदी पहा ऋतिक कडे क्षमता भरपूर आहे मोठाले फटके खेळण्याची. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आणि पुढची मॅच जय श्रीराम बहनोली आणि त्यांच्या विरोधात मोहोपाडा बदलापूर. तर आपल्याला विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण आले असतील तर मिड इनिंग मध्ये तुम्हाला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी रिपोर्टिंग करायचे. जय श्रीराम बहनोली आणि मोहोपाडा बदलापूर. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी उपस्थित राहणं महत्त्वाचं राहील. प्रकाश सज्ज होतोय गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थाने षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक होती प्रसाद सवारे. काय सांगायचं हे नाही, या आरडून आरडून हंपरला बेशूत करायची बारी. मजबूत बोला, खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देठापासून बोला. दुखायला लागला तर आयडिया सांगा, नाही तर लावा झेंडू बाम, करा काम. इथे पहा 7 जर पाहिला अपील केली जाते परंतु तिथे मात्र कुठेतरी पंच ते अपील पेटाळवत आहेत. 43. यावेळेस समोरच्या दिशेला शतरक्षक बॉल खाली येतोय, पाहावं लागेल. काय सांगा गडीच तसा आहे ना तो काय सोडण्यासारखा आहे का? तोटकासारखा आल्याबरोबर कार्यक्रम फिट केला आणि तिथे मात्र फलंदाज झालाय बाद. इथे अजून एक विकेट. धावसंख्येवर 4था विकेट आला गेला या ठिकाणी. इथून धाबा कुठून तर रोखाव्या लागतील कारण 50+ धाबा झाल्या तर चेसिंग ही कुठेतरी अवघड वाटते. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं गेलं 61 धाबा बनवल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल बोनवली संघासाठी. तर तेवढाच विचार केला तर जास्तीत जास्त 50+ धाबा खरबई संघाला बनवाव्या लागतील. या ठिकाणी बोनवली संघाला विसरून चालणार नाहीये. जय वाघोबा बोनवली संघ एक ताकदवर संघ आहे. बघितलं गेलं तर विलास आव्हालेच्या नावाने हा संघ ओळखला जातो. त्या ठिकाणी आपण पाहतो एक दमदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट इनिंगमध्ये. ओव्हर टू द योगेश. यावेळेस आपण पाहू शकाल ऋषिकेश हा फलंदाज दाखल होतोय. प्रकाश खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली होती म्हणजे तो पण बोकऱ्या आणि बोकरापेक्षा चिकूट बॉलर. नाही ना नेमका किपरला काय आजार बिजार आहे का तोही चेक करून जा. बॉल हुकायलाच नको का तो आरडायला कमीच करीत नाही. काय सांगायचं आहे सपनातून राहायचे असाच 12-12 वाजा आरडतो का काय होतो. पहा अगदी आपण पाहू शकाल यावेळेस देखील अपील केली होती. अपील फेटाळून लावली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस बॅक टू द बॉलर पटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला. बेडूक चाप्या कार्यक्रम झाला पण काय सांगतात तोपर्यंत ओके. तिथे या बॉलवरती धावा आल्यात 2 आणि षटक क्रमांक मैदानाच्या आत समाप्त होत आहे. ते म्हणजेच 4थं धावा धावपलकावती बनल्या गेल्यात. 45. 4 विकेट खरवई क्रिकेट संघानं आतापर्यंत गमावल्या गेल्यात.
निश्चित पहा, आपण हे षटक पाहिलं तर तिथे पहिल्या चेंडूवरती 2 आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट, पाचवा चेंडू डॉट, त्यानंतर 6व्या चेंडूवरती 2 धाबा. अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आलं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पिंपळोली वर्सेस मांडवा मॅच कधी आहे योगेश दादा? होईल, गाणी सगळी वाजतील, खडे मात्र कुणी मारू नका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे 261 प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समेत जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी यावेळेस आपण पाहू शकाल, गडी मात्र बारीक आहे बघा. जाहिरात करायला आला, हा नवीन माल आहे ना, बरोबर. म्हणून ते सांगतात ज्याचं माल त्याच्या जीवाचा हाल. नाही इलाज. पहा, या पोरा असली म्हणजे 1 नंबर मालवाली, शेलका माल आहे ह्यो. अगदी आपण पाहू शकाल, ह्यो माल सगळा 2:30च्या नंतर झोपत व्हा, तोपर्यंत टाकटूक चॅटिंग, बैलगाडा नाही सगळंच. स्माईल सांगते त्यांची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. चेनू यावेळेस हो फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक खोपड्याला होता तिकडे, ना इलाज झाला. आणि ते आता पा असा काहीच भेटणार नाही, पत्रावळी फाटून जाणार आहे. कारण की निश्चित दोनही खेळाडूला एकाच वेळी स्ट्राईक सोडावी लागेल, तरच तुम्हाला ती विकेट किंवा धाव ग्राह्य धरली जाईल. असा काय माहिती आहे का, सासरा येऊन काय झोपून राहील आणि जावई मगून आरे ठोकायला लागला, काही फरक पडणार नाही. त्यामुळे निश्चित जर आपल्याला धाव घ्यायची असेल तर तुम्हाला दोनही फलंदाजांना एकाच वेळी खेळपट्टी सोडणं म्हणजे थोडंफार होत आहे इकडे तिकडे 19-20, पण एक दुसरा नॉनस्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपल्या स्ट्राईकवरती येईल तोपर्यंत दुसरा फलंदाज थांबणं, तिथे तुम्हाला काहीच ग्राह्य धरलं जाणार नाही, याची नोंद घ्या. फटका इथे हवेत, क्षेत्ररक्षक बॉल खाली. नाही ये गडी डेंजर, आंधीच बोतडा मांडून राहिलेला. कोड्या आहे का नाही समजतो ना त्याचा, पावट्यावच होता गडी. आल्याबरोबर बोक्षी सुंदर झेल, विकेट. शंका नाही, गोलंदाजी देखील तितकी चांगली खरवई संघाची आहे जितकी चांगली गोलंदाजी आपण जे वाघोबा बहनोली संघाची पाहतोय. म्हणजे एट कार्यक्रम ओके होईल, नवरा मरो नाही नवरी मरो काही होणार नाही, पण वराड्याला मजबूत जेव्हा मिळो, आहेर मात्र बिना तिकिटाचा काय होणार. आणि असं आहे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बेकार, काय झालं जीवापेक्षा बेकार उडाला, पण नाही इलाज. शेम कार्यक्रम झाला तो बघा, आवडे स्लो जाऊन ते काय ते कापडाला धडकतो, म्हणजे कमाल आहे तुझी. त्याला वाटला कॅमेरा माझा आहे म्हणजे आय एम अ डिस्को डॅन्सर. नाही इलाज तेच पहा. आणि तिथे धावा मिळत आहेत या 4, आणि संघाची धावसंख्या बनली गेली आता 50 धावा. टीम खरवई अजूनही जर पाहिलं तर निश्चित काय रे पाया पडायला लागलेला का काय हो काळे कपडे आले. याच अगदी आपण पाहू शकाल इथे कुठेतरी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आता आंधळी शॉट मारला गळ्याना, डोळं मिटकून बॅट फिरायली ती, पण काय सांगायचं आहे, धंदा खोलला पण गल्ला फुटून गेला असा कार्यक्रम झाला. बॉलरचं नाव मला मात्र पडला एकदम चेन्नू. काय सांगताय आहे, चायनावरून नाव गवसून आणलेला का काय केलेला, पण गड्याची नावासारख्याच गड्याची उंची आहे, म्हणजे शोभून आहे जरा असा. पहा अगदी ज्या पद्धतीनं पाहतो 4 चेंडू झाले गेलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो इथे मात्र ओहो चेन्नू ना कार्यक्रम केला एकदम बिन्नू. तिथे मात्र सुंदर चेंडू, फलंदाज झालाय बाद, विकेट. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यावेळेस दाखल होत असताना पाहायला मिळतो ललित.
टार्गेट देण्यासाठी आपल्याकडे एक चेंडू शिल्लक आहेत. सध्याच्या स्थितीला 50 बनल्या गेल्या आहेत. जय श्रीराम बहनोली आणि त्यांच्या विरोधात मोहपाडा बदलापूर. आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल. ओहो ही वस्तू बारीक आहे. बरेच दिसा ना काय सांगा त्या बॉल त्याचे का आला पण जागीच पॉवरफुल. यस म्हणजे भावी नवरदेव का बरेच ठिकाणी पेट्रोल कपून आला. गाडी सोयरीक गौस आहे आणि निश्चित होईल. अगदी जाऊया मित्रांनो. 50 बनल्या गेल्यात. विजयासाठी जे वाघोबा बहुनोली क्रिकेट संघाला 51 धाब्यांची गरज आहे. मिड इनिंगमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. जय श्रीराम बहुनोली आणि त्यांच्या विरुद्ध बदलापूर मोहपाडा. तर विनंती आहे दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. आणि एकंदरीत अगदी आपण मान्यवरांचा यथोचित मान सन्मान जो करणार आहोत. खऱ्या अर्थाने समाजसेवक सागाव अर्थात सन्माननीय अनिलदादा बोराडे ज्यांचा खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपण या स्पर्धेच्या वतीनं अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकाल सुनीलदादा शेंडे ज्यांच्या शुभ हस्ते इथे आपण हा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. आणि निश्चित अगदी आपण आपली भारतीय संस्कृती या संस्कृती जतन करत असताना पाहुणेवरांचा मान्यवरांचा मान सन्मान हा फार महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही काय खाता काय पेता तुम्ही कसे राहता यापेक्षा तुम्ही अगदी समाजामध्ये काय आहेत आणि तुमचा मान काय आहे तो मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते निश्चित मायेची उबदार शाल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे समाजसेवक सागाव सन्माननीय अनिलदादा बोराडे यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. त्यानंतर अगदी आपण पाहिलं गेलं तर निश्चित इथे जी आपली उपस्थिती फार महत्त्वाची ती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि निश्चित ही उपस्थिती फार महत्त्वाची. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य जगदीशदादा पादारे यांचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं अर्थात आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित या आमदार चषकामध्ये आजची उपस्थिती आपली फार महत्त्वाची आहे. आणि यासाठी मित्रांनो म्हटले जातं मान्यवरांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही आहे तर ते आज तुम्हा आम्हा सर्वांच्या अर्थात लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ या टीमवरती असलेलं खऱ्या अर्थाने हे लेणं आणि निश्चित ही उपस्थिती पाहायला मिळते. आणि ते पाहुणेवरांचा मान्यवरांचा मान सन्मान आपण इथे करत आहोत. निश्चित सातत्यानं मान सन्मान फार महत्त्वाचा आहे आणि तो मान सन्मान आपण इथे करत आहोत. त्यानंतर अगदी समाजसेवक बदलापूर गाव अर्थात सन्मान्य राकेशदादा घाटवळ यांचा देखील केला जाईल मान सन्मान. मी राकेशदादा यांना विनंती करतो दादा या आपला जो मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. ज्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने आपल्याला समाजसेवा पाहायला मिळत असते. आणि आज जर पाहिला दिलेल्या वेळेमध्ये खऱ्या अर्थाने विनंतीला मान देऊन समाजसेवक बदलापूर गाव अर्थात सन्मान्य राकेशदादा घाटवळ ज्यांनी उपस्थिती दाखवली आणि त्यांचा देखील आमदार चषक लिटिल स्टार धारोळ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करत आहोत. याच निश्चित त्याच परिस्थितीमध्ये मित्रांनो उपस्थित सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. जाऊया 51 धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या डावामध्ये. आणि या दुसऱ्या डावामध्ये 51 धावा कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया मनोजी उघडा सरांना. मी थांबतोय तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद. योगेश या ठिकाणी आपण पाहतोय त्याच आगमन झालंय ज्यांच्या नावाने संघ ओळखला जातो जय श्रीराम बहुनोली संघ. योगेश दादा पाटील यांचे सुपुत्र हेमंत पाटील यांचं आगमन झालं गेलं त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आणि दिलेल्या वेळेत उपस्थित झाला जय श्रीराम बहुनोली संघ आणि मोहपाडा संघ दोन्ही संघांचं गोडसं कौतुक. सलामीची जोडी या ठिकाणी जय वाघोबा बहुनोली संघाच्या माध्यमातून जात असताना आपण पाहतो ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो एक हुकमी एक्का म्हटलं तर हरकत नाहीये बहुनोलीचा विलास सवाले ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक आपण पाहतोय. छोटा पॅकेज बडा धमाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक ईला योगेश निरगुडे. टार्गेट आपण पाहतोय 30 चेंडू आणि 51 धावा बनवायच्या. इथून विलासला थांबून खेळणं खूप महत्वाचं असेल. मॅच बघितली गेली तर P1 P2च्या षटकामध्ये जरी कमी धावा आल्या तरी शेवटच्या सामन्यामध्ये विलास ते बाजी मारू शकतो. हा चेंडू पटका चांगला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्लॉगशिप खेळायचा होता त्या ठिकाणी शतरक्षक होता ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिकच्या माध्यमातून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. आत्ता शतरक्षणाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं गेलं तर 100% एफर्ट देत असताना फटकेबाजी तर चांगली केली जाईल यातील मात्र शंका नाही आहे. विलास एक चांगला दमदार फलंदाज आहे. हा चेंडू इथे मात्र गॅपमध्ये ढकलून दिला आहे.
सिंगल डबलने ही सामना जिंकू शकतो. विलासला चांगलं ठाऊक आहे, विलास जोपर्यंत मैदानात थांबेल तोपर्यंत सामना कोणत्याही बाजूला पलटून टाकण्याची ताकद आहे विलासकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॅमेरामॅन इन कडनं आपण पाहतोय बादल सवारे. फलंदाजीमध्ये मात्र नाराज गेले. गत वर्षी विचार केला तर या वर्षाच्या हंगामध्ये फुल इन्फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहतोय. आपण का चांगलाय ओ स्टॉक. मी मगाशीच म्हटलं होतं छोटा पॅकेज बडा धमाका. वन बाउन्स ओव्हर द रोप. डिबेक स्टॉक कव्हरला दमदार चौकार. मास्टर आपण पाहतो या ठिकाणी आज चौकाराच्या मदतीने दाबल कव्हर धावसंख्या अद्याप विचार केला 5 धाबा लागल्या जातात. 3 चेंडू फेस केले जात आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चेंडू आणि अजूनही 5 धाबा बनवाव्या लागतील. जो रिक्वायर रन रेट आपण पाहतोय. हाय फटका चांगला आहे. क्रॉस द बॅटने चेंडू खेळला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जाईल. एकदा कंप्लीट केली जाते. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातो आणि अधिकाई आणि संकटात नाही घडलं काय ते मात्र नशिबाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. योगेश निरुगेच्या बॅट मधनं चांगला या ठिकाणी मात्र P1च्या षटकाचा या ठिकाणी वापर करण्यात येतोय. डीजे थँक्यू डीजे मास्टर. हाय फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. लोअर फुलटॉचा चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि चौकार हॅट्रिक या ठिकाणी मात्र योगेशच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळते. 400च्या स्ट्राईक रेटने. येस बॅट्समॅन रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का हाईट फॅक्टरचा चेक केला जाईल या ठिकाणी. अनिल शेंडे आपण यायचं. येस येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपलाय हा बोनुली संघाचा. याची नोंद असू द्या. प्रत्येकी संघाला एक रिव्ह्यू असेल. फक्त रनआउट आणि हाईट फॅक्टर साठी असेल याची नोंद असू द्या. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला चेंडू होता. ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय त्या ठिकाणी मात्र पंच विलास निरगुडेच्या माध्यमातून. आणि 50 धावा बनवल्यात कर्वे संघाने. 51 धावा बनवत असताना पहिल्या ओव्हर मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो 13 धावा बनल्या जात आहेत. पाहिले गेले तर दिनेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर. विलास ज्याच्या बॅटमधनं बघितलं गेलं तर 3 चेंडू खेळायने फक्त 1 धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. परंतु धरमदार या ठिकाणी उभारले गेले योगेश निरगुडेच्या माध्यमातून. हाही चेंडू चांगला आहे. हाही चेंडू चांगला आहे. फिरकीची जादूगिरी नेहमीच दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना. 2 चेंडू लगातारचे डॉट फेकलेत विलास सारख्या फलंदाजाला. म्हणजे आत्मविश्वास कुठेतरी उंचावला असेल या ठिकाणी आपण पाहतो दिनेश वागला. सिंगल डबलने ही सामना पुढे सरकवला जाऊ शकतो कारण 13 धावा आल्या गेल्यात पहिल्या
ओव्हरमध्ये. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे या चेंडूसाठी, परंतु एकच धाव. एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाही. या 3 चेंडू एक धाव वाली गेले. इथून एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे, चौकार किंवा षटकार येणं खूप गरजेचं आहे. योगेश मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी दारोमदार सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा बोहनोली या संघाच्या कासरा म्हटलं तर हरकत नाहीये. योगेश आतात आहे सध्या तरी. चेंडू इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला योगेश निरगुडेच्या स्वरूपात लागत असताना ज्या फलंदाजाने मात्र या ठिकाणी मात्र सत्ता सांभाळली होती त्या फलंदाजाला इथे मात्र खेळाडू कक्ष दाखवलं जाते तिथे. थँक्यू डीजे मास्टर. इन ऍक्शन मध्ये जात असताना ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश उघडेला आपण पाहतोय. मागच्या हप्त्यामध्ये एपीएल याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या एपीएल मध्ये चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला होता या प्रकाशचा. तसाच खेळ या ठिकाणी आपल्या संघासाठी आता मात्र सांघिक संघासाठी खेळावं लागेल. प्रकाशला कुठेतरी चांगला खेळ आपल्या संघासाठी दाखवावा लागेल. दिनेचा विचार केला तर विरगीचा जादूगर आहे. 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट आले, 1 धाव त्याने खर्च केल्या आणि 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. एक आता चौकार पाहायला मिळेल का प्रकाशच्या बॅटमधनं या ठिकाणी आपण पाहतोय. विलासला खूप सारं काही करावं लागेल या मॅच मध्ये. आपण पाहतोय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आपण पाहिलं की बॅट ऍक्शन बॉल येण्या अगोदरच बॅट ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते प्रकाश उघडेच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, हाय चेंडू या ठिकाणी पंच सांगत असताना आउटस्टिपला खूपच मिस करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन स्क्रीन हा बघू शकाल खूप बाहेर जातोय हा चेंडू. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतोय. ऑफस्टिकला खूपच मिस करत असताना हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. एक धाव येते. धावा कशा काय येणं, धाव येणं खूप गरजेचं आहे. 15 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दिनेशचा विचार केला तर 5 चेंडू फेकी केल्या, 1 विकेट आपल्या नावावर केल्या आणि 1 वाईट चेंडू आणि 1 सिंगल धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरचा विचार केला फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. फील्डमध्ये चेंजेस करत असताना टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी खरवई शेवटचा चेंडू, हा चेंडू ब्लाइंड स्टॉक. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. अंदाधुंदी फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश उघडेच्या माध्यमातून 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण 15 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा होत्या. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त वाईटच्या स्वरूपात 1 धाव आली होती आणि 1 सिंगल धाव विलाच्या होती. त्या ठिकाणी आपण पाहतोय फक्त 2 धाबा आणि 15 धावा धावफलकावर डिझे. आता उर्वरित समीकरण या ठिकाणी थोडंसं महाग झालं गेलंय कारण 18 चेंडू आणि 36 धावा बनवाव्या लागतील. टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी जय वाघोबा पोहनोली संघाला आता खऱ्या अर्थाने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विलासला
दारोमदार सांभाळावं लागेल या ठिकाणी आपण पाहतोय. विलासला आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र फलंदाजी करत असताना अद्यापर्यंत नाराज केलं विलासने, मी म्हणेन. 5 चेंडू खेळला आणि फक्त 2 धावा दापलिकावर, हे अपेक्षा नाहीये विलासकडनं. हा चेंडू कुठेतरी ऑफस्टिकला मिस करत असताना फिरकीची जादूगरी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतो खरवई संघाच्या माध्यमातून. आता मात्र विस्कुरलेले शतरक्षण थर्ड या सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 शतरक्षक पाहायला मिळतात. हा पटका चांगला आहे, हा विजाला गेला, ओव्हर पिच चेंडू होता, चेंडू थांबणार नाहीये. कॅमेरामॅन त्या ठिकाणी रोशनला सलामी देत असताना विलासच्या बॅट मधनं हा धमाका आपण पाहतोय. थर्ड या सर्कलच्या बाहेर 5 शतरच्या आपण पाहतोय. एक डीप सिल्ली पॉइंटला लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि काव कॉर्नर आणि स्क्वेअर लेग असे क्षेत्रशः आपल्याला पाहायला मिळतात. फटका तर आलाय. हाई चेंडू या ठिकाणी मात्र जोरदार एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. धावा येणं खूप गरजेचं आहे. या एका धावेच्या मदतीने आपल्याला धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आला होता विलासच्या बॅटमधनं. इथून मी म्हणेन विलासला जेवढे चेंडू फेस करता येतील तेवढे चेंडू फेस करावं लागतील विलासला, कारण प्रकाश आहे आणि प्रकाशच्याही बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळतील आपल्याला. परंतु आजचा दिवस कुठेतरी प्रकाशचा अंदाधुंद फटकेबाजी, ब्लाइंग स्टॉक, चेंडूवर अजिबात नजर नाहीये प्रकाशची या ठिकाणी आपण पाहतोय. अद्यापर्यंत विचार केला तर 3 चेंडू खेळलाय आणि एकही धाव त्या ठिकाणी मात्र प्रकाशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू इथे मात्र झेल टिपला जातोय. 4थ्या चेंडूवर इथे प्रकाशला मात्र मैदान सोडावं लागतंय. मास्टर या ठिकाणी आपण पाहतोय आत्ता कुठेतरी सामन्यामध्ये खरी मजा येईल, कारण 51 धावा बनवायच्या आपण पाहतोय. या ओव्हर मधील बघितले गेले तर 2 चेंडू अजून शिल्लक आहे. 14 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय मंगेश आहे आणि मंगेश एक चांगला खेळाडू आहे, अव्वल दर्जाचा हा खेळाडू आहे, टॉपचा खेळाडू आहे मी म्हणेन. मंगेश बोहनुली संघाचा विचार केला तर एक धाव या ठिकाणी लेग बायची ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव येते आणि 24 धावा धावपलिकावर. बघा पहिल्या बॉलवर 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर लेग बायज एक धाव, डॉट चेंडू, त्यानंतर विकेट, त्यानंतर ही एक लेग बायज. हाई चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय चांगला आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय आणि आता उर्वरित समीकरण असेल या ठिकाणी 12 चेंडू आणि 27 धावा, म्हणजे विचार केला तर 13.50च्या सरासरीने खेळ करावा लागेल. थोडं फास्टली जायचंय. तर या ठिकाणी खरवई संघ आज आपण पाहतोय या ठिकाणी मैदानात खेळत असताना स्पॉन्सर देवदास जुगरे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचंय. कॉम्बॉक्स मध्ये तुमचंही स्वागत असेल. त्यांच्या समवेत आमचे बरं मित्र तुकाराम, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. बघा एका सामन्याची नुसती आतुरता चालू आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. बऱ्याचशा कमेंट आपल्याला पाहायला. पहिला सामना होता पिंपळोली वर्सेस मांडवा. या सामन्याची खूप
आतुरता लागली त्या सामन्याची सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली. पुन्हा एकदा जे प्रेक्षक आपल्या घर बसल्या मोबाईलवर मात्र सामना एन्जॉय करतात, टी व्हीवर एन्जॉय करतात, लॅपटॉपवर एन्जॉय करतात, त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आमदार चषक 2024 हे पर्व धारोळ आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आता उर्वरित समीकरण आहे 12 चेंडू आणि 27 धावा. दिनेश येतोय, बॅट आणि चेंडूचा बिलकुल या ठिकाणी मात्र संपर्क नाही. जो फलंदाज येतो तो अंदाधुंदी फटकेबाजी करतोय. एक फलंदाज वगळला योगेशला, तर बाकीच्या फलंदाजांनी पूर्णपणे नाराज केलं या ठिकाणी. म्हणून विलास आहे तोपर्यंत अशा निराशा उमटवल्या जातील. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय सिंगल डबलने ही सामना जवळ येऊ शकतो बोहनोली संघासाठी. आता उर्वरित समीकरण आपण पाहतोय 11 चेंडू आणि 26 धावा. हा चेंडू बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज बाद एस्टनच्या मागे आहे. त्या ठिकाणी बादल सवारे, त्याच्याकडनं अजिबात चुका नाहीये, फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे मास्टर. 10 चेंडू आणि 26 धावा. दाबलगावर 25 धावा तर लागल्या गेल्यात असं वाटत होतं. सामना बोहनोली संघ या ठिकाणी मात्र सहजरित्या जिंकेल, परंतु गोलंदाजी ही दारदार आहे करवई संघाची. आपण पाहतोय हा पटका चांगला आहे की आपण त्या चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी नवव्या स्लाइडमध्ये चेंडू पडला जाईल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा रामध्ये त्या कंप्लीट केली जाते. अप्रतिम थ्रो, लगेचच थ्रो केला गेला. इथून मात्र आपण पाहतोय पुलटा चेंडू होता. या 2 धावा येतील. 2 धावांत आपला पुढे सर्कल. 9 चेंडू आणि 24 धावा अद्याप मिळवायच्या. या ठिकाणी मात्र मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. या 3 चेंडू मागे कमीत कमी 10 धावा येणं खूप गरजेचं आहे बोहनोली, जय वाघोबा बोहनोली या संघासाठी. हा चेंडू चांगला आहे, हा पटका चांगला आहे की आपण त्या चेंडूला फेकून दिला. एक धाव तर कंप्लीट केली जाते. त्या ठिकाणी मनीष आहे आणि धाव होती मी म्हणेन, परंतु विलासने आत्मविश्वास दाखवलाय. 8 चेंडू आणि 23 धावा. या 2 चेंडू मागे एखादा षटकार येणं खूप गरजेचं आहे. विलासच्या बॅटमधनं अपेक्षा असेल या ठिकाणी मात्र जय वाघोबा बोहनोली या संघाला. आपण पाहतोय चांगली फटकेबाजी नेहमीच विलासच्या बॅटमधनं पाहायला मिळते. हाय चेंडू निर्धाव आहे. उर्पी चेंडू होता, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सामना थोडासा लांब गेला मी म्हणेन. इथून मात्र बोहनोली संघापासून अर्धा पल्ला तर पाक केला जातोय. आता उर्वरित समीकरण आहे या ठिकाणी आपण पाहतोय 7 चेंडू आणि 23 धावा. रनअप मध्ये अडथळा येत असताना दिनेशला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. सात चेंडू 23 धावा. हा चेंडू इथे मात्र बॅटवर आदळला गेला. त्या ठिकाणी आपण पाहतोय लेग बाय एक धाव येते. आता उर्वरित समीकरण आहे आपण त्या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. या ठिकाणी मात्र शुभेच्छा येतात आयोजनाला. आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि बघितलं गेलं तर APL चे चॅम्पियनचे मालक माननीय श्री सुकराजी आवटे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात. आणि दोन्ही संघासाठी श्रीराम बोहनोली आणि जय वाघोबा बोहनोली संघासाठी कुठली हॅट्रिक आली तर नक्कीच 1000 रुपये पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल.
हा फटका चांगला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल लॉंग ऑन मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूला बघितलं गेलं आणि चान्स बघितला गेला. चेंडूला हिट केलं. जसा चेंडू हिट केला तसा चेंडू मात्र इथे थांबला नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4-4-4. 6 चेंडू 22 धावा. आता उर्वरित समीकरण आहे या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. हे 5ही चेंडू या ठिकाणी मात्र विलासला खेळून काढावे लागतील. हा चेंडू इथे मात्र फटका फसला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि एकच धाव असेल. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. परत येतोय विलासचे छोटे बंधुराज. हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव असेल. आता उर्वरित समीकरण आहे 3 चेंडू 16 धावा. 2 षटकार 1 चौकार. निर्णायक चेंडू. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो वाईट आहे. पंचांनी घोषित केलाय. आता 3 चेंडू 15चं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे परंतु बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि 15 धावा. फक्त औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. फक्त आणि फक्त मजा राहिली नाहीये. फक्त औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 14 धावा. हडलक टीम जयवागोबा बोनोली आणि अभिनंदन टीम खरवई त्या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघांना आपल्याला सेकंड करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हर ज्याने हाताळल्या गेल्या. फक्त 7 धावा कर्ज केल्या. दिनेश यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. 8 चेंडू 19 धावा. 2 विकेट त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. त्या 19 धावामध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. 2 ओव्हर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या दिनेश यायचं. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देऊया. माननीय श्री काशीनाथजी लोते या साहेबांच्या शुभ हस्ते दिनेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर लगेचच त्याच ठिकाणी आपण सत्कार करून घेऊया. तर मॅन ऑफ द मॅच दिनेश यायचं लगेचच. तर काशीनाथजी लोते या साहेबांच्या शुभ हस्ते आपण लगेचच त्या ठिकाणी दिनेशला सत्कार करूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि लगेचच त्या ठिकाणी मात्र सत्कार मूर्ती असतील माननीय श्री काशीनाथजी लोते यांचा सत्कार सोहळा सुनीलजी शेंडे या साहेबांच्या शुभ हस्ते आपण लगेचच करून घेऊया. तर आमदार चषक लिटिल दारोळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला या मंडळाला मोर्या 11 दारोळ या संघाला मात्र आर्थिक मदत या लोते साहेबांच्या शुभ हस्ते मात्र लागली गेले त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर प्रसाद सवारे यांना विनंती असेल आपण
एका इनिंग साठी या. हॅलो, तर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, बघत राहा. पुन्हा एकदा मायक्रोफोन आमंत्रित करतो. आम्हाला आज जॉईंट झाले गेलेत या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मुरबाड